नोव्हेंबर का डिसेंबर मध्ये परिपत्रक आलं, त्या आपण तसा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. परिपत्रक आलं, परिपत्रकामध्ये सांगितलं की एवढ्या एवढ्या जागा आहेत, असं झालंय तसं झालंय, भरती निघणार आहे. खूप क्लासेस वाल्यांनी, खूप अकॅडमी वाल्यांनी व्हिडिओ बनवले. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांचे प्रश्न होते, सर नगर परिषद भरतीविषयी व्हिडिओ बनवा आणि त्याच्याविषयी सगळी माहिती आम्हाला सांगा की नगर परिषद भरती कधी निघणार आहे, कोणत्या जागा आहेत, विविध सगळी माहिती गट ड पर्यंत. विचार करा, गट क गट ड सगळे म्हणजे 8वी पासून 10वी पर्यंत, 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत हे सगळ्या पदाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि ओरिजिनल 100% खरी माहिती सांगणार आहे. तुम्हाला पण माहिती नाही, हजारो लोक व्हिडिओ बनवतात, ही आमची बॅच घ्या, नगर परिषदची भरती आली, ही ती बॅच घ्या, अशी घ्या तशी घ्या. बॅच बीचच्या काय नादी लागू नका. आणि सध्या नगर परिषद भरतीविषयी काय अपडेट आहे तो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा भरती कधी येणार आहे, काय येणार आहे, सगळी माहिती कळेल. तर चला आपण सुरू करूया व्हिडिओला. इकडे बघा, मेन म्हणजे नगर परिषद भरती 2025 पासून चालूच आहे. फक्त परिपत्रक आलं तर 2025 मध्ये डिसेंबरच्या एंडिंगला, डिसेंबरमध्ये नोव्हेंबर का डिसेंबर मध्ये परिपत्रक आलं, त्या आपण तसा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. परिपत्रक आलं, परिपत्रकामध्ये सांगितलं की एवढ्या एवढ्या जागा आहेत, असं झालंय तसं झालंय, भरती निघणार आहे. खूप क्लासेस वाल्यांनी, खूप अकॅडमी वाल्यांनी व्हिडिओ बनवले, पण त्याचा काही फायदा झाला नाही, भरती काही निघलीच नाही. फक्त तारीख वाढत चाललेली पुढे निवडणुका आल्या कारणाने. बरोबर. याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक आहे. वरिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला काय काय शिक्षण लागणार, काय पात्रता लागणार, ही एकदा सगळी नीट सांगतो, म्हणजे लक्षात तुमच्या बसेल की काय काय लागणार आहे. वरिष्ठ लिपिक पदासाठी तुम्हाला मराठी टायपिंग 30, इंग्लिश टायपिंग 40 येणं आवश्यक आहे. आणि शासकीय सेवेमधला म्हणजे तुम्हाला समजा जर अनुभव वगैरे असेल, 3 वर्षाचा तुम्हाला तिथे अनुभव लागणार आहे. एवढी गोष्ट तुमची क्लिअर झाली वरिष्ठ लिपिकची. त्याच्यानंतर लिपिक पदासाठी मी नेहमी सर्व मुलांना, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना नेहमी सांगत असतो तुम्हाला की टायपिंगचे सर्टिफिकेट फार म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही 30 मराठी काढून घ्या आणि 40 इंग्लिश काढून घ्या, हे नेहमी मी सर्वांना सांगत असतो. याच्यासाठी सांगत असतो, आता न्यायालयीन भरती निघली, काही जणांचे असे प्रश्न आहेत, सर न्यायालयीन भरती निघली तर लिपिकसाठी आम्ही अर्ज करू शकतो, पण आमच्याजवळ टायपिंग सर्टिफिकेट नाहीये. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो, न्यायालयीन भरती असेल किंवा विविध नगर परिषद भरती असेल किंवा विविध सरळ सेवेच्या भरती असतील, याच्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेटसाठी खूप जागा आहेत मित्रांनो. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, आता पण वेळ गेलेली नाही, तुम्ही टायपिंगचे क्लासेस लावून टाका. तर ठीक आहे, आता न्यायालयीन भरतीचं याचं त्याचं वेळ निघून गेलेला आहे, पण नगर परिषदची भरती असेल किंवा विविध भरती आहेत, त्या आज नाही म्हणजे 4-5 महिन्यात तरी निघतीलच. पण तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटचा खूप फायदा होऊ शकतो. जी 6 महिन्याने टायपिंगची एक्झाम होते, तुम्हाला सर्वांना माहित असेल, ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो. याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक विषयी तुम्हाला सांगितलं. लिपिक पदाविषयी तुम्हाला मराठी टायपिंग 30 असणं गरजेचं आहे, इंग्लिश टायपिंग 40 असणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या, मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग 40 या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं नाही. तर असं नाही की सर आमच्याकडे एकच सर्टिफिकेट आहे मराठीचं तर चालेल का, तर बिलकुल चालणार नाही. त्याच्यानंतर इंग्लिशचं एकच सर्टिफिकेट आहे सर, चालेल का, तर चालणार नाही. तुमच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, म्हणून तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, टायपिंग सर्टिफिकेट सोबत तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट पण लागतं. आणि आता पण मी सांगतो, पोलीस भरतीला जसे आपले लाईव्ह क्लासेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपले लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स आपल्या चॅनलवरती सगळे मोफत आहेत. काही जण, काही ताई किंवा काही भाऊ नवीन असतील, ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवर सगळे क्लासेस हे मोफत होतात. कशाही प्रकारे एकही रुपयाचे चार्जेस नाही, आपले ऍप नाही ना, अकॅडमी नाही, म्हणून आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळे क्लासेस मोफत होतात. आणि ज्यांना विश्वास नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघावं की प्रश्नपत्रिका आहेत का, नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, मूर्खासारखे कोणी कमेंट करतात त्यांच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका, कारण की खूप जण असे आहेत की जे अकॅडमीसाठी असतील किंवा टेस्ट सिरीजसाठी असतील, तुम्ही पैसे भरू शकत नाही. म्हणून आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. आता दुसरी गोष्ट, लिपिक पदासाठी पोलीस भरतीमध्ये खूप जणांचे मला मेसेज आले होते की सर आमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र नाहीये. मी नेहमी तुम्हाला सांगतो, 3 महिन्याचा कोर्स आहे हो, फक्त 3 महिन्याचा कोर्स आहे. तो 3 महिन्याचा कोर्स तुम्हाला करता येत नाही, MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला काढता येत नाही. तुम्हाला 1000 वेळा ओरडून सांगायला लागते की मित्रांनो MSCIT सर्टिफिकेट काढा म्हणून, कारण की MSCIT सर्टिफिकेट आता सगळ्याच नोकऱ्यांमध्ये कंपल्सरी झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. तुम्हाला आता पण सांगतोय मी, नंतरला पस्तावा करून काहीही फायदा नाहीये. बघा, लिपिक या पदासाठी तुम्हाला मराठी टायपिंग 30 आणि इंग्लिश टायपिंग 40 आणि MSCIT सर्टिफिकेट हे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे. आता पण तुम्हाला सांगतोय मी,
लक्षात असू. त्याच्यानंतर वाहन चालक, बघा वाहन चालकसाठी तुम्हाला मेन म्हणजे शिक्षण किती लागतं सर्वांना लक्षात असू द्या. वाहन चालकसाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. किती? 10वी पास. 10वी पास असणं गरजेचं आहे वाहन चालकसाठी. पण याच्यासाठी वाहन चालकसाठी मेन म्हणजे तुम्ही 10वी पास आहात, तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार की सर आमच्याकडे लायसन नाही, आमच्याकडे बाईकचं मोटरसायकलचं लायसन आहे. तर तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे LMV जरी लायसन असेल किंवा TR लायसन नसेल तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. पण लक्षात असू द्या, वाहन चालकसाठी तुमच्याकडे 10वी पास असणं गरजेचं आहे, पण 3 वर्षाचा अनुभव असणं पण गरजेचं आहे. वाहन चालकसाठी तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणं फार गरजेचं आहे. मी नगर परिषदेमध्ये जे नगर परिषद भरती निघणार आहे त्याच्यामध्ये विविध अशी भरती आहे की त्याच्यामध्ये विविध पद आहेत. त्या सगळ्या पदाविषयी जे जे महत्वाचे पद आहेत ते पद आपण घेतलेले आहेत. म्हणजे काही ताई, काही भाऊ असतात, काही गृहिणी आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे की त्या पण अर्ज करू शकतील. अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं समजावून सांगतोय आणि हे पण तुम्हाला शेवटला सांगणार आहे की ही भरती कधी होणार आहे, काय होणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. बरोबर. वाहन चालकसाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असायलाच पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर सफाई कामगार. सफाई कामगार पदासाठी तुम्हाला 8वी पास जरी आहात तुम्ही, लक्षात असू द्या, सफाई कामगार बरोबर 8वी पास जरी असाल तुम्ही तर अर्ज करू शकता. सफाई कामगारसाठी 8वी पास जरी तुम्ही असाल तर अर्ज करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये कसं आहे, सफाई कामगार 8वी पास असाल किंवा 10वी पास आहे तुम्ही, 8वी 10वी म्हणजे स्टार्ट कुठून झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे 8वी पासून, सुरुवात 8वी पासून झालेली आहे. 8वी पासून 10वी पासून 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत. म्हणून तुम्हाला सांगतो विविध असे पद आहेत जे 8वी पासून ते 10वी 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. सफाई कामगार असतील, शिपाईचे पद असतील, लिपिकचे पद असतील, विविध पद आहेत असे की ज्याच्यामध्ये नगर परिषदच्या भरतीमध्ये आहेत. आणि हे टोटल पद किती भरती म्हणजे जागा जो पहिले परिपत्रक निघलं होतं त्याच्यामध्ये 3129 जागा आहेत टोटल. किती? 3129. आता या जागा वाढण्याची पण शक्यता आहे मित्रांनो. जर बघायला गेलं तर या जागा वाढण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता आहे, परीक्षा कोण घेणार. बरोबर. आता तुम्ही जर नगर परिषदची जी भरती झालेली आहे ती अगोदरची, याची भरतीचे पेपर TCS ने घेतलेले आहेत. कोणी घेतलेले तर TCS न. कारण की TCS एवढी इमानदार कंपनी आहे की काही सांगायचं कामच नाहीये. कारण तलाठी भरती असेल, त्याच्यानंतर वनरक्षक भरती असेल, या दोन्ही भरतीमध्ये TCS न डंकाच वाजवलेला आहे. कारण की TCS, IBPS या ज्या कंपन्या आहेत याच्यामध्ये किती मुलांनी आवाज उठवला की बाबा पेपरमध्ये घोळ झालेला आहे, तलाठीच्या पेपरमध्ये घोळ झाला, वनरक्षकच्या पेपरमध्ये घोळ झाला सेंटरवर, की नाही तुम्ही अंक जे मागं पुढे केलं, तुम्ही निगेटिव्ह मार्किंग ठेवलं, असं झालं तसं झालं, मुलांनी आवाज उठवला तरी काही फायदा झाला नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात, शासकीय कार्यक्रमात नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं की आता ज्या भरत्या होतील सरळ सेवेच्या, या सगळ्या भरती टोटल MPSC घेणार. कोण घेणार? MPSC घेणार. म्हणून आता हे सांगताच येणार नाही आपल्याला TCS घेणार की IBPS घेणार. पण 99% गॅरंटी अशी आहे की ही भरती मित्रांनो TCSच घेणार. कोण घेणार? TCSच. 99% लक्षात असू द्या मेन म्हणजे. आणि 1% MPSC घेणार मी असं बोलू शकतो. त्याचं कारण काय आहे, पहिले पण TCS ने घेतली होती, त्याच्यानंतर सरकार आता या दोनच सरकारच्या विश्वासू कंपन्या, सरकारचा या कंपन्यांवर फार विश्वास आहे. मुलांनी फार जरी आवाज उचलला की नाही सर TCS ने मागच्या वेळेस पण घोटाळा केलता, कशाच्या कोणत्या भरती वेळेस, तलाठी भरती वेळेस, वनरक्षकच्या भरती वेळेस, एवढा घोटाळा करून पण मेन म्हणजे सेंटर चालकांनी विविध असे घोटाळे समोर पण आले पण काही झालं नाही. फक्त समिती स्थापन होते, समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीचा रिझल्ट काय येत नाही. कारण त्यांना पण माहितीये 1 महिना जास्तीत जास्त 15 दिवस, आणि जास्त लांब कशाला जाता, फक्त 4 दिवस मुलं आवाज उठवतात. फक्त 4 दिवस विविध सोशल मीडियावर विविध न्यूजवाले 4 दिवस नाही तर 2-3 दिवस न्यूज दाखवतात. सरकारने एक फोन केला की सगळे न्यूज बंद आणि डायरेक्ट जी आहे परिस्थिती तशी परिस्थिती होते. म्हणून तुम्हाला सांगतो TCS घेऊ द्या का IBPS परीक्षा घेऊ द्या, फक्त तुमची तयारी तुम्ही चांगला ठेवा. परीक्षा कोणी घेऊ द्या, आपला स्वतःवर विश्वास आहे ना, संपला विषय. पण आपण कसं आहे की असे नालायक मूर्ख लोक असतात की जे पैसे भरून लागतात, पैसे भरून घोटाळे होतात. मग हे सगळे नंतरला वनरक्षकला असेल
तलाठीला असेल असे घोटाळे खूप समोर आले. आता काही जण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतील, कारण की ते एवढे इमानदार असतात. आता मी शिक्षकांचं काही बोलू शकत नाही, एवढे इमानदार असतात की ते डायरेक्ट काय बोलतात, टीसीएस खूप विश्वासू कंपनी आहे, टीसीएस न घोटाळे कधी केले नाही, आयबीपीएस न कधी घोटाळे कधी केले नाही. म्हणून तुम्हाला काय सांगतो मी, सर्वांना एकच गोष्ट सांगतो, आपल्या चॅनलवर खरीच माहिती सांगितली जाते 100%. तुम्ही वनरक्षकचा रिझल्ट बघा, तलाठीचा रिझल्ट बघा, त्याच्यावर सांगा जे निगेटिव्ह मार्किंग होतं, जे तुम्ही स्कोरिंग केलं होतं खालीवरी जेवढा पेपर नाहीये 200 मार्कापर्यंत, त्या 201 202 मार्क मुलांना पडायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा, म्हणजे विचार करा ना, टोटल मार्क 200 आहे का नाही, प्रश्न 100 येतं, मार्क 200, म्हणजे विचार करा की एवढे टोटल त्यांनी डायरेक्ट 200च्या पुढे मार्क जायला लागले. सगळ्या मुलांनी सरकारच्या नजरेत पण आणून दिलं, सांगितलं बाबा कंपनीने असं केलं. सरकार काय म्हणे, आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे, त्या समितीनुसार पेपर जे आहे आता या टीसीएस म्हणजे यांची चौकशी होणार, आणि जे आहेत मेन म्हणजे ज्यांनी घोटाळा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई होणार. काय कारवाई केली, काहीच कारवाई केली नाही. आणि आता नोव्हेंबरमध्ये शासकीय कार्यक्रम झाला, नगर परिषद असेल, तलाठी असेल, सरळ सेवेच्या परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षा कोण घेणार, एमपीएससी घेणार. एमपीएससी कडे सोपवण्यात आलेत. असं परिपत्रक पण निघलं, एमपीएससीने पण होकार दिला, एमपीएससी पण बोलली की नाही आम्ही या परीक्षा घेऊ. एमपीएससी म्हणजे आयोगाने सांगितलं की आम्ही या परीक्षा सरळ सेवेच्या ज्या आहेत त्या परीक्षा घेऊ. म्हणून 99% पण मी काय सांगतो की ही परीक्षा टीसीएस कडे जाण्याची शक्यता आहे का नाही, असं त्या परिपत्रकामध्ये सांगितलं. आणि 1000 रुपये फीज आहे, साधी फीज नाहीये, 1000 रुपये फीज आहे. म्हणून 1000 रुपये फीज असल्यानं म्हणजे विचार करा तुम्ही आता त्याच्यावर. दुसरी गोष्ट, 3129 जागा आहेत 8वी पासून 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि गट ड च्या टोटल मित्रांनो 978 पद आहेत. किती येतं, 978. त्याच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, विविध असे पद आहेत गट ड चे. त्याच्यामध्ये 8वी पासून ते 10वी पर्यंत असे पद आहेत. आणि वय किती आहे बघा, त्याच्यामध्ये वय 18 ते 38 वर्ष आहे. किती, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. पण तुम्ही जर कास्ट मध्ये येताय तर हे वय 38 पासून 43 पर्यंत जाऊ शकतं, बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतोय की कास्ट मध्ये जर येत असाल तुम्ही तर हे वय वाढू शकतं 3-3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी. म्हणून तुम्हाला आता पण विनंती आहे, काही जणांचे नेहमी प्रश्न एकच असतात, सर लिपिक पदासाठी आम्हाला अर्ज करायचा असतो पण आमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही. तर मी सगळ्यांना सांगतो, टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही कंपल्सरी काढून ठेवा. कारण की टायपिंग सर्टिफिकेट एकमेव असं आहे की ते तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा विविध पदामध्ये अजून एक चान्स देतं पेपर देण्यासाठी. आणि तुमचं मेन म्हणजे कुठेतरी तुमची म्हणजे जागा फिक्स होते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. आणि MSCIT सर्टिफिकेट ज्यांचं नसेल त्यांनी MSCIT सर्टिफिकेट काढून ठेवा. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सर्वजण बोलणार की सर मग आता तुम्ही एवढंच सांगितलं, बरोबर, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आता ही मेन म्हणजे जाहिरात कधी येणार, याचे अर्ज कधी चालू होणार, हा तुमचा महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न असेल मनामध्ये, आहे का नाही. कारण की जे आहे मी सगळी माहिती सांगितली, पण ही जाहिरात मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, ही जाहिरात मार्चच्या पुढेच येऊ शकते, एवढ्या लवकर येणार नाहीये. मार्चच्या पुढे जाहिरात येणार, त्यात काही शंकाच नाहीये. का बोलतोय मी असं, कारण खूप जणांचे मला कमेंट आले की सर नगर परिषद भरतीविषयी बोला, मार्चच्या पुढेच येणार, त्यात काही शंका नाहीये. हजारो अकॅडमी वाले हे ते व्हिडिओ बनवतात, सांगतात की बघा हे असं झालं, हे बघा हे तसं झालं, ही आता भरती आली, ही अशी आली, काही नाही. उगीच भूल थापांना बळी पडू नका. खाली फुकट कोणी तुम्हाला सांगतं हे आमचं जॉईन करा, ही आमची बॅच जॉईन करा, अहो आलं का कधी काय, म्हणजे काही आपलं व्हिडिओ बनवायचे, काही सांगायचं भरती निघणार आहे. अहो नोव्हेंबर पासून म्हणतोय ना आपण, 2025 पासून जे परिपत्रक आले त्याच्यापासून म्हणतोय की डिसेंबर महिन्यात भरती निघणार आहे, जानेवारी मध्ये भरती निघणार आहे, फेब्रुवारी मध्ये भरती निघणार आहे. ही भरती मित्रांनो मार्च मध्ये जाणार आहे. पण मार्च मध्ये जरी भरती गेली, तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती, आता तुमचा म्हणजे पोलीस भरतीचा पण अभ्यास चालू असेल, तुमचा न्यायालयीन भरतीचा पण अभ्यास चालू असेल, आणि तुमचा मेन म्हणजे सरळ सेवे जे तलाठीचा तुम्ही अभ्यास करताय त्याचा पण तुमचा अभ्यास चालू असेल. म्हणून तुम्हाला विनंती, तलाठी विषयी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण सांगतो सगळे जे आहे त्या भरती, कोणतीही भरती निघू द्या. आता कसं आहे, काही मुलं 3 टप्प्यामध्ये येतात. पहिला टप्पा असतो की भरती निघल्यावर अभ्यास चालू करायचा. दुसरा टप्पा आहे की बाबा अर्ज ज्या टायमाला भरला आपण त्या टायमाला अर्ज म्हणजे अभ्यास चालू करू. पण ज्या टायमाला भरती निघायच्या अगोदर जर तुमचा अभ्यास चालू असेल तर तुम्ही परिपक्व असता आणि 100% तुम्ही त्या पेपरमध्ये पास होता. म्हणून तुम्हाला विनंती आहे, कोणतीही भरती निघू द्या, तुमचा अभ्यास हा 100% असला पाहिजे. आणि ही भरती जी आहे
ही मार्च पर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणून विविध विविध अकॅडमीवाले काही सांगत असतील की आमची बॅच घ्या, एवढ्या रुपयाला आहे, तेवढ्या रुपयाला आहे, भरती निधी काही नाही सध्या अपडेट. बिनफालतू कोणाच्या नांदी पडू नका. तुम्हाला सगळ्या भरतीविषयी माहिती सांगितली, जे परिपत्रक निघलं होतं त्याच्याविषयी. आणि एक लक्षात असू द्या, आपल्या चॅनलवरती काही ताई किंवा काही भाऊ नवीन असतील, त्यांना माहित नसेल तर तुम्हाला सांगतो, टेलिग्राम चॅनलवरती जायचं आणि तिथे चेक करायचं आणि युट्यूब चॅनलवरती पण चेक करायचं. एकमेव विश्वसनीय सगळ्या ताईंचं, सगळ्या भावांचं एकमेव आपलं चॅनल विवेक कुसळकर ही चॅनल आहे. या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या मोफत आहेत. आपली अकॅडमी ऍप काहीच नाही आणि कधी नसणार पण. गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब न तुमचा 100% फायदा होणार आहे. आणि क्लास चालू होतो का नाही ते तुम्हाला कळणार नाही. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. साईडचं जे सबस्क्राईब तुम्ही बटन करताय की नाही, त्याच्या साईडचं खूप जणांचे अजून प्रश्न येतात, सर क्लास कधी चालू झाला आम्हाला माहितच नाहीये. म्हणून सबस्क्राईब केल्यानंतर साईडचं बेल आयकॉन पण क्लिक करा. बेल आयकॉन जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सगळी माहिती कळेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्या गोर गरीब सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, आपल्या चॅनलवर लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स, न्यायालयीन भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल या नगर परिषद असेल, या सगळ्या भरतीचे नोट्स, प्रश्नपत्रिका या सगळ्या मोफत आहेत. म्हणून विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. थँक्यू.